फोटो एंट्री हाँ यार, फोटो एंट्री। अरे मालिक मत लो, यूट्यूबरों से तो छोड़ो यार, फिर हमें पंगा करने के बाद बोल देते हो तुम लोग पंगा करते हो, व्हिडिओ अपलोड कर देते हो। कोई ना। टीपी मधून हे किती कमावतात माहिती आहे का? जर पर डे 50 रुपयाच्या हिशोबाने यूपीचा टीपी आहे, पर डे 50च्या हिशोबाने केला तरी 1500 रुपये महिन्याचा टीपी जातो, बरोबर 18,000 रुपये वार्षिक टीपीचा खर्च आहे. दम नसतोय दम, गाडीवाल्याला पहिल्याच गेअर मधून जाणं आहे ना, पर्यायच नाही त्याच्याकडे, पर्याय आहे का? पुणेकर करा नवले ब्रिज वरती असं प्लॅनिंग. हनुमानापासून तर चुनार पर्यंत पोहोचलोय मित्रांनो. डिझेल अवेलेबल नाही, हे बघा पंप खळखळाट. गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर रात्री आपण इथे येऊन थांबलो होतो ढाब्यावरती आणि मग जेवलो आणि इथं झोपलो. तर आपण अजूनही MP मध्येच आहे आणि अजून 500 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. देवाच्या थोडं पुढे येऊन थांबलो होतो. गणपती बाप्पा मोरया. श्री संपलं बाकी, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पुढे एखादं घेता येईल. तर चला मस्त अशी जर्नी मित्रांनो आता एन्जॉय करायची आपल्याला. इथून अजूनही 500 किलोमीटरचा प्रवास आहे, म्हणजे आता हनुमाना बॉर्डर लागेल. हनुमाना बॉर्डरच्या नंतर मग पुढे लागणार आपल्याला वाराणसी आणि वाराणसीवरतून पटना. फुल साऱ्या धमाल मस्ती ह्या ब्लॉगमध्ये करायच्या. तुम्ही लाचचा ब्लॉग पाहिला असेल, थोडा मोठा झालाय पण पूर्ण MP आपण कव्हर केलं, हे टोक तर ते टोक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 100 किलोमीटर वाचवले, म्हणजे जे 1800 किलोमीटरचं रनिंग होतं ना, तर ते 1700 किलोमीटरमध्ये आले. ज्यावेळी आपण निघालो जागेवरतून त्यावेळेस आपण जो काही वडोदऱ्याकडे न जाता अलीकडून शॉर्टकट मारला तर तिथं 50 किलोमीटर वाचले, म्हणजे शहादा रोडला. आणि दुसरं ज्यावेळेस आपण भोपाळच्या पुढे निघालो आणि सागर मार्गे आलो तिथं 50 किलोमीटर वाचवले. तर असे 100 किलोमीटर आपण पहिल्या झटक्यात वाचवले. बरोबर 8:45 वाजलेत बघा. आपलं लोकेशन पण आलंय रमनचक पटना. डायरेक्शन मगाशी तुम्हाला 500 किलोमीटर बोललो होतो ना मी, तर नाही, थोडंफार कमी असायला पाहिजे. थोडं नेटवर्क कमी बरं का इकडं. 8 तास दाखवते, म्हणजे 400-450 किलोमीटर, 441 आहे बघा. इथून हे पुढं हनुमानाच्या अलीकडे येऊन थांबलो होतो, बोललो सकाळ सकाळी शूट करता येईल. त्यानंतर वाराणसीवरतून काया आणि कायावरतून गयाला न जाता बिहारला जायचं आहे आपल्याला. चला बघा, बरोबर 441 किलोमीटर स्टार्ट. आणि ज्या प्रकारे मित्रांनो आपलं पण डोकं ह्या उन्हाळ्यामुळे गरम होत असेल ना, तसं गाडीचं पण डोकं गरम होत असते. त्यामुळे ना रुटीन चेकअपला बिलकुल हायगाई करत जाऊ नका बरं का. तिला सकाळी निघायच्या आधी कुठल्याही प्रवास असू दे, एक रुटीन चेकअप करत चला. कारण टेम्परेचर एवढं आहे, आपण प्रवास घेतच असतो. चला तिचा काही आवाज नाही आला किंवा काही खरखूर नाही झाली तरी पण रुटीन चेकअप विसरू नका. गाडी धुवून पुसून मस्तपैकी चकाचक करत चला. आपण पण तसंच करून घेतलं, मस्तपैकी गाडीचा रुटीन चेकअप केला. ते पण आपल्याला पुढे जाऊन बघायचे. तर चला आता ह्यांना पण काळजी घ्यायला लागते, हे कधीच येतील गॅरंटी नाही. आपण जर विचार करत असाल की UP बिहार राज्य गरीब आहे, बरोबर, तर तसं काही नाही. नुसतं टीपी मधून हे किती कमावतात माहिती आहे का? जर पर डे 50 रुपयाच्या हिशोबाने UPचा टीपी आहे, पर डे 50च्या हिशोबाने केला तरी 1500 रुपये महिन्याचा टीपी जातो, बरोबर 18,000 रुपये वार्षिक टीपीचा खर्च आहे. त्याच्यानंतर जर बिहारचा विचार केला तर बिहारचा टीपी मित्रांनो 700 रुपये भेटतो 7 दिवसाचा. म्हणजे झाले किती? 18,000 रुपये वर्षाचा टीपी झाला. आणि आपण तामिळनाडूच्या टीपीला म्हणतो की तामिळनाडूचा टीपी वर्षाचा 3600 रुपयाचा आहे आणि तो एवढा महाग आहे. पण त्याच्यापेक्षा 10 पटीने महाग UP बिहारचे टीपी आहेत आपल्या 3 टनाच्या आतल्या गाडीला. मग थोडी कमी यांच्याकडे, भरपूर यांच्याकडे.
त्यामुळे असा विचार करू नका की UP बिहारला कमी आहे, मजबूत आहे. फक्त एक कसे युटिलाइज करतायत त्याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे. मला वाटत असेल तर एखाद्या गाडीला, छोट्या गाडीला जर 36,000 रुपये TP ला खर्च आहे वार्षिक, तर मोठ्या गाडीला किती जात असेल. म्हणजे भरपूर पैसा आहे यांच्याकडं, असं नाहीये की यांच्याकडे पैसा नाहीये. इथं बॉर्डर आहे मित्रांनो, हा बघा मध्य प्रदेश चेकपोस्ट. शिट्टी मारतात साहेब, शिट्टी. छोटा सामान आहे सर. आपल्या पुढे ज्या गाड्या चालल्या होत्या त्यांनी 200 रुपये दिले. म्हटलं त्यांना काय आता पर्यायच नाही, ओव्हरलोड गाडी आहे, 1 टनची गाडी आहे, 2 टन माल भरून चाललाय. नाहीतर जर त्यांनी दिली नसती तर त्यांना जर दंड मारायचा म्हणलं तर RTOने 24,000 रुपयाचा दंड मारला असता 1 टन ओव्हरलोडला. आहे आता जगण्यासाठी म्हणजे दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या आधी हा घाट बघून घ्या. इकडं पण असा घाट आहे, म्हणजे अशी मस्त अशी डोंगर रांग आहे आणि ह्या साईडला पण मस्त अशी खालच्या साईडला घाट दिसतोय बघा. त्यामुळं सिस्टीमला काय आपण दोष देऊ शकतो, नाही देऊ शकत, कारण मजबुरी पण आहे आणि करप्शन पण आहे. काय बोलणार त्याच्यावर. लय मोठा गुतडा आहे तो, लय मोठा गुतडा आहे. जुमला आहे, जुमला. जुमला शब्द कोणाचा आहे माहिती आहे का? जुमला. तर समजून घ्या, हा एक मोठा जुमला आहे. त्यामुळं त्याच्यावरती तुम्हाला कमी शब्दात जास्त माहिती समजून घेणं गरजेचं आहे. सिच्युएशन नुसार ऍडजस्ट होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण हा हनुमानाचा घाट उतरतोय. UP मधला पहिलाच घाट लागला. आणि हे बघा, हे तुमच्या लक्षात किती आहे स्पीड ब्रेकर, 5, 5, 6, 6 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. आणि हा आपल्या नवले ब्रिजला बरोबर कॉपी करू शकतो बरं का. तर असा बनवायला पाहिजे. प्रत्येक 500 मीटरवरती एवढे स्पीड ब्रेकर टाकायचे की गाडीने पहिल्या गिअरमध्येच खाली उतरली पाहिजे. अजिबात न्यूट्रल करायची नाही, म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही. समजलं? तसं केलं तरच ते ॲक्सिडेंट थांबू शकतील, नाही तर ॲक्सिडेंट थांबणारच नाही. बघा, गाडीवाल्याला पहिल्याच गिअरमधून जाणं आहे ना, पर्यायच नाही त्याच्याकडे. पर्याय आहे का? पुणेकर करा नवले ब्रिजवरती असं प्लॅनिंग. शेअर करा मित्रांनो पुणे महानगरपालिकेला. हनुमानापासून तर चुनार पर्यंत पोहोचलोय मित्रांनो. डिझेल अवेलेबल नाही. हे बघा, पंप खळखळाट, मोकळेच पंप आहेत, मोकळे. चुनारला आहे, पुढे आपल्याला राहणार बनारस. किती राहिलं बनारस? अजून जवळ जवळ आलोय बनारसच्या. गंगा नदी आणि पुढं बनारस आहे बघा, वाराणसी. डिझेल भेटत नाही बरं का. 10 पंप गेले असतील आपल्या, अजून आहे आपल्याकडे अर्धी टँक. आणि हा बघा आता काय बेकार असा ऍक्सिडेंट झाला इथं. तो रोड बंद आहे, समोर ठोकली आहे. बाप रे बाप. बघूया यार, कुठंतरी डिझेल भरून घेऊया. डिझेल गरजेचं आहे. अजून 3 पोल, पण नाही, सुट्टी द्यायची नाही. 10 पंप लागले असतील आपल्याला, नाही भेटलं. चला शोधू, पुढे एखादा भेटला चुन्नारमध्ये तर त्याच्यात भरून घेऊ. फुल करायची. मित्रांनो, इकडं आल्यानंतर ह्या गाड्यांपासून सावध राहा. कारण आहे ना, हे बघा, मागं एवढी दगडं भरलेली असतात. हे छोट्या छोट्या गाड्या अशा ट्रेलरमध्ये छोटे छोटे दगड आहे, असे पडून आहे ना काचावरती उडून लागतात बरं का. ध्यानात ठेवा, कारण थोडा हलका फुलका दगड आहे तो, आणि तो जोरात उडतोय. असा बॉल सारखा उडतो डायरेक्ट. त्यामुळं जपून. 1-2 दगड पडले बरं का माझ्या पुढं, म्हणून मी थोडं अंतर ठेवलं होतं. आणि फार ओपन वरतीच येतात, त्यामुळे यांच्यापासून सावध. वेलकम टू वाराणसी. 91 रुपये 71 पैसे. चला, फायनली 10-15 पंप नंतर आपल्याला डिझेल भेटलं. फुल करू आता, फुल घ्याऊ फुल करून आता. चाचा थँक्यू डिझेल देने के लिए. चलो, डिझेल झालं आपलं फुल 2430 रुपयात. निघूया बाबा.
हर हर महादेव, महादेव की भूमि में हम पहुंच गए, वाराणसी. टिंगरा मोड म्हणतात त्याला, काय टिंगरा मोड. समोर मिर्जापूर, लेफ्ट गया, राईट प्रयागराज. 264 किलोमीटर मित्रांनो अजून आपल्याला दाखवतोय पुढं आपल्याला पाटणाचं लोकेशन. आणि आपल्याला चेकपोस्ट लागणार बघा मोहनियाचा. हां, मोहनियाला चेकपोस्ट लागल. त्यानंतर डायरेक्टली मग आपण हे काय आरा पुलाचं काम चालू आहे आणि डबल गाडी पास होत नाही. आणि सगळे टू व्हीलरवाले सुद्धा उलटे घालतात राव. आता काय, अरे बाप, इंडियन ऑइलवालाच लेफ्टने आलाय. आता कसं करावं? त्याला पुतळा आहे नाही, थांबा गाडी काढून घेऊ दे पहिले. बघा आता काय म्हणावं यांना, आहे का काय डोक्याचा भाग तरी. सिंगल पुलावरती अशी गाडी घातल्यावर कशा गाड्या येणार, ते कसे जाणार, कसे आकलीच घाण ठेवून गाड्या चालवतात लोक खरंच. काय करतात, एवढी मोठी लांब लाईन लागली ते टाटा एस बंद पडल्यामुळं. लईच अवघड राहत आहे बाबा यांचं. भारी वाहन, हलके वाहन. ये लाईनला टाकू का? चलो ये लाइन से जाते हैं. ओ बाबा बाबा बाबा, एंट्री मागत होता, म्हणजे बॉक्स खोल के दिखाओ क्या है, ये है वो है. म्हणला ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही. मी तिकडून जाईन पण एंट्री नाही देणार. इकडून घातली, तिकडून एंट्री मागतात. असं आहे. अजून एक कार्यकर्ता आला एंट्री मागण्यासाठी, तिथं काही एंट्री दिली नाही. बघूया काय म्हणताय. जय हिंद सर. हम जा रहे हैं पटना. हाँ, वो ये है जूस वाला आइटम, नॉन अल्कोहलिक जूस का है. जूस है, जूस. बोडो एंट्री. हाँ यार, बोडो एंट्री. अरे मालिक मत लो, यूट्यूबरों से तो छोड़ो यार. फिर हमें पंगा करने के बाद बोल देते हो तुम लोग पंगा करते हो, वीडियो अपलोड कर देते हो. वो चालू नहीं है, देखो इसलिए मैंने चालू नहीं, ये देखो अभी अभी चालू होगा, अभी चालू होगा. इससे नहीं. कहाँ जुड़ गया ये? दमन. दमन से? हाँ. कहाँ घर है? घर कहाँ है भाई? पूना से. पटना जाएगी. मिले हाथ तो मिला लो भाई. नहीं मिलाएंगे यार. जय हिंद. सही बात आहे सर. काय एंट्री दिली नाही आपण, साहेबाशी व्यवस्थित बोलून पुढे निघाला. प्यार की भाषा सबको समझ आती है, समजाने वाला चाहिए. तर या मित्रांनो, आज स्पेशली आपण आज बिहारची थाळी खातोय बघा. याला काय म्हणतात, आलू भुजिया, शेव मागवली होती, चटणी, चपाती. असं काहीच हॉटेल आहे बघा. मस्त असं हॉटेल आहे. तिकडं आर्मीच्या गाड्या लागलेल्या आहे, फौजी हॉटेलवरती थांबलं. चला जेवण करूया. बरोबर 2:30 वाजलेत मित्रांनो. आपण आता जेवण उरकलंय बरं का. इथून निघायचंय. कुठून कुठून पाणी निघतंय काय माहिती. अख्खे मागून पाठण वल्ली झाली. हॉटेलमध्ये पण तसंच. अर्धे रस्ते तर बाजारावर. छोड़े यार. निगम हाईवे पे नगर निगम की पावती लेके आ रहे हैं. ये काय होतं? नगर निगम, नगर निगम किस बात का, इस पे किस बात का नगर निगम. थोडं ट्रॅफिक लागलंय मित्रांनो आपल्याला इथं. इकडं नियमावली सगळी भंग केली जाते. नगर निगमवाल्यांनी पण अडवलं होतं परत. पण आपण काही एंट्री वगैरे दिली नाही. त्याला म्हणलं पटना जा रहा होतं. म्हणलं ठीक आहे जाओ. कॅमेरा हातातच होता त्यामुळं तो काही बोलला नाही, सोडून दिलं त्याने पण आपल्याला. तर थोडं ट्रॅफिक लागलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ह्या सिटीला बायपास नाही आहे, नॅशनल हायवे सिटीमधून जातं. आणि नेमका बघा ना असा सिंगल रोड आहे. कार्यकर्ता असं आहे, ऐकायला तयार नसतात. काही प्रॉब्लेम नाही भाई, ठीक आहे चलो.
ठीक है भाई, ठीक है। अरे बाबू थोड़ा 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 ध्यान दो, निकलने के लिए जगह तो दो भाई। चलने वाले एक जगह पे काय अवघड आहे बाबा इकडं। बरं नियम आपण पाळायचे, यांच्यासाठी नियम नसतात बरं का बिलकुल। म्हणजे नो एंट्री जे काय असेल ते हे आपल्यासाठी, फक्त बाहेरच्या गाड्यावाल्यांसाठी। त्यामुळं बोलत जा बिंदास मित्रांनो। कॅमेरा हातात असेल तर कॅमेरा काढत चाल, तुम्हाला दाबलं जाईल, त्यामुळं विचारत जा। आणि अजून पटनाची नो एंट्रीचा काय सीन आहे ते माहीत नाही, त्यामुळं तिकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला फेस करावं लागणार आहे पटनामध्ये। त्याच्या आधी बघू पोहोचू तर काय, पहिलं 80 किलोमीटर राहिले, अजून 7चा टायमिंग दाखवतोय राव आपल्याला। एक बिहारी सब पे भारी। आता तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो, BR013492। चला आता त्यांची एक्सपेरिमेंट चालली आहे की लाईन जॅम आहे ना, तर ते म्हणतात की आता आम्ही याच्यावर चढवणार। आता हा 1 फुटाचा फुटपाथ आहे, आता तो त्याच्यावरती चढवणार आहे। चला बघूया कसं आहे ड्रायव्हरची रायडिंग बरं का। आता बघा ही गाडी आहे वेन्यूस, होंडाईची पॉवर कळलं आता बघा। हां बस बस बस, ओके चढाव चढाव तुम चढाव। हे बघा कसं आहे दम नसते दम। अरे चढा दो चढा दो चढा दो। हे दिला दणक्या व्हॅन्यू दे। कसं आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह काय आईचा घो लागली, चढली भाई व्हॅनची पॉवर। आईच्या गावात खालून धनाधन वाजली, काढली भाईने। देखा क्या घोडा कैसा खतरनाक भाई। इथं लागलेली आहे बघा निशाणी, तिथं पण लागली, घातली, निघाला भाई। मस्त खतरनाक आहे याला, अवघड आहे राव लोकांचं। पिकअप चढाव क्या पिकअप चढाव क्या नहीं चढाना है भाई, हमें हमारे गाडी का नुकसान नाही करना है। त्या छपराकडे जाणारं जे ट्रॅफिक होतं त्यातून 1 तास गेलाय मित्रांनो अख्खा आपला बाहेर निघायला। आता बघा इथून 42 किलोमीटर पटना दाखवतंय, मुझफ्फरपूर 100, गया 116, आणि ही सोन नदीचा पूल आहे। बेकार ट्रॅफिक जाम होतं। आता ते उगाच ट्रॅफिक होतं, काय कारणच नव्हतं त्या ट्रॅफिकला। चला पडलो बाहेर अख्खा 1 तासानंतर, आणि हे सोन नदीचा पूल, सोन नदीचं पात्र केवढं मोठं आहे राव बाबा बाबा बाबा। चांगला 2-3 किलोमीटरचा पात्र असेल। गंगा नदीला जाऊन भेटते, वरच्या साईडला गंगा जाते। आता आपल्याला ती पटनाच्या पुढं, जर पटनामध्ये गेल्यानंतरच भेटली तर भेटली, नाही तर बाहेरूनच चाललोय। हर हर गंगे आपलं काय होऊच शकत नाही असं वाटतंय बरं का, पण माहीत नाही। महादेवाच्या नशीब, महादेवाच्या मनात असेल तर नक्कीच होईल, बघूया। हर हर गंगे। 7:30 वाजलेत मित्रांनो, आपण पोचलोय बरं का पटनाला। आपलं लोकेशन फक्त 10 किलोमीटर आहे, कारण ट्रॅफिक लागलेलं आहे। आता आपण हायवे मेन बायपास सोडला आणि हे बघा आतमधल्या रोडला लागलोय। इथं फुल जाम झालेलं आहे, काय करता काय ऑप्शनच नाही ट्रॅफिक पुढं। मार्केट आहेत आणि छोटे छोटे रोड आहेत, आणि अशा मोठ्या गाड्यांची नो एंट्री असते, पण बारक्या गाड्यांना परमिशन आहे। आता पुढं काय ते माहीत नाही, पण आपण तर घातली आहे आतमध्ये। पोहोचलोय बरं का मित्रांनो आपण लोकेशनवरती। आपली गाडी खाली करून द्यायची, चला गाडी लावून घेतो। बरोबर आता बघा 8:45 वाजलेत। इथं आपण आहे, आपल्यापासून आहे ना, हे बघा इथंच आहे जस्ट आहे ना। हे गोडाऊनला खाली झाली रमन चाक, आणि आपल्याला ट्रान्सपोर्टचं ऑफिस पण एक भेटलं आहे, तर ते आहे बरोबर इथून 2.5 किलोमीटरच आहे। महासरस्वती म्हणून ट्रान्सपोर्ट आहे बायपासला, पहाडी मंडीपाशी, तर तिथं जायचं मी प्लॅनिंग केलं आहे। आणि तुम्हाला आता खर्च पण सांगून देतो। आपली गाडी बरोबर 9:15 वाजलेत बघा, इकडं साईडला गोडाऊन तिथं खाली करून घेतली, रिसिविंग पण भेटली, मोकळा झालो। बरं वाटलं, म्हणजे जेवढं काय आपण मेहनत केली होती
1800 किलोमीटरच्या ह्या प्रवासासाठी ते त्याचं सार्थ झालं. उद्या आपल्याकडं पूर्ण दिवस आहे बुकिंग शोधण्यासाठी. कुठल्याही परिस्थितीत आपण उद्या बुकिंग शोधून Kalty.com द्यायचं आहे. तर हिशोब सांगून देतो. 1700 किलोमीटरसाठी आपण आता अजून हे बघा 4 पोल शिल्लक आहे आणि 11,000 रुपयाचं टोटल डिझेल भरलं. मी अर्धी टांकी झाल्यानंतर लगेच डिझेल फुल करत होतो. अशा हिशोबानेच झालं. तर बरोबर 11,000चं डिझेल भरलं होतं. त्यातलं अजून एवढं शिल्लक आहे. आणि आपण 3,000 रुपयाचा फास्टॅगचा रिचार्ज केला होता. तर बरोबर 2,500 रुपये आपले फास्टॅगसाठी गेलेत. 1,500 रुपये आपले टीपीसाठी गेलेत. 1,001 रुपये जेवणासाठी गेले असतील. अशी काहीशी ट्रिप होती. मस्त असा रिपोर्ट होता. आता इथून बुकिंग कशा लागतात त्याच्यावरती डिपेंड आहे. जाताना काय रिपोर्ट होतोय मग टोटली कॅल्क्युलेशन वगैरे करता येईल. तर चला, हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, मस्त झाला आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिला असेल तर मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. उद्या सकाळी आपण ब्लॉग ट्रान्सपोर्ट नगरमधून सुरू करू. बाकी कोणती जर्नी होईल ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.